गुड मॉर्निंग, वेलकम टू डे 2 इन कोकण. कोकणामध्ये आज आपण आहोत. म्हणजे कालच्या व्लॉगमध्ये पण तुम्ही, आधीच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, आपण आलो हर्णे बंदर येथे. आमच्या ऑफिसची पिकनिक कम मीटिंग कम सगळं इकडे आहे, त्याच्यामुळे आलोत. आणि आता आम्ही चाललो केशवराज मंदिरात जायचं होतं म्हणून मी कुर्ता घातलाय. बाकी सगळ्यांनी वन पीस आणि असं सगळं घातलंय, त्याच्यामुळे मला तो पण फोमो होतोय वेगळा. एनिवे, पण तर केशवराज मंदिर हे बेसिकली फार प्राचीन मंदिर आहे. आणि आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक गावांच्या बाबत जी एक आख्यायिका असते ना, की पांडवकालीन वगैरे मंदिरांची, तशी एक आख्यायिका, दंतकथा असं म्हणता येईल, त्या मंदिराशी सुद्धा जोडलेली आहे. तिकडे गेल्यावर मी तुम्हाला त्याचे व्हिज्युअल्स दाखवेन, माहिती देण्याचा पण प्रयत्न करेन. तिथे एक ओढा आहे, म्हणजे उन्हाळ्यामध्ये पण त्या ओढ्याला बऱ्यापैकी पाणी असतं. आणि आता पावसाळा आहे, त्याच्यामुळे किती सुंदर असेल ते आता तुम्ही गेल्यावरच बघा. सो येस, बाय द वे आम्ही इकडे राहिलो आहे, स्पंदन विला म्हणून आहे. आणि रूम टूर वगैरे तर मी तुम्हाला आधीच्या व्लॉगमध्ये पण दाखवली आहे. सो येस, स्टे ट्यून्ड. आज डे 2 कसा जातोय बघूया. लेट्स गो. स्पंदन विलामधून बाहेर पडल्यावर अगदी 10 पावलं चाललं ना की हे कमळांचं एक तळं होतं. तिथे पाणी इतकं निळं का दिसतंय आणि मुळात कोकणातलं पाणी इतकं निळं का असतं याचं स्पष्टीकरण मी मागे जेव्हा कोकणी रान माणूसला भेटले ना त्या ब्लॉगमध्ये दिलं होतं. आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता. आणि मग आम्ही निघणार होतो प्रवासासाठी. विनीची धमाल बघा आता. डे 2च्या सफरीसाठी आमच्याबरोबर विनीसुद्धा असणार होती. मध्ये आम्ही नाश्त्यासाठी गेलो होतो द पॉईंट ऑफ व्ह्यू या हॉटेलमध्ये. तिथूनच केशवराजला जाण्याचा सुद्धा मार्ग आहे. इथे काय काय खाल्लं, इथला व्ह्यू कसा होता, हे सगळं मी आता तुम्हाला दाखवतेच आहे. तत्पूर्वी मी नेहमी आपल्या चॅनलचं प्रमोशन करत असते. आज एका खास व्यक्तीकडून तुम्ही ऐका. या सर, या यूट्यूबर सिद्धी शिंदे, तिच्या चॅनलला सबस्क्राइब करा. व्हेरी गुड. नक्की करा आणि लाईक शेअर कमेंट. आणि आम्ही दापोलीमध्ये धमाल मस्ती करतोय. येस, माझा शॉट टाक. हो, टाकणार म्हणजे काय. तर हे होते दीपक सर, दीपक दामले सर, आमच्या ऑफिसमधले सगळ्यात हौशी आणि सगळ्यात एक काय म्हणतात अप टू डेट असतात ते सगळ्या गोष्टींमध्ये. नंतर आम्ही पोहोचलो इथल्या टॉप फ्लोअरमध्ये. ही स्नेहा, फोटो सेशन चालू होतं कारण व्ह्यूज इतका कमाल होता ना की म्हणजे फोटो थांबतच नव्हते. इथे आम्ही खाल्लं थालीपीठ. मला ना खूप दिवसांपासून थालीपीठ खायची इच्छा होती. मी मिसळ मागवली होती, पण मी ज्यांनी मागवलं होतं त्यांच्याकडचं थालीपीठ नक्की खाल्लं. कांदा भजी खाल्ली. मिसळ, शाही मिसळ असं त्या मिसळीचं नाव होतं. ते पण तुम्हाला दिसेलच. आणि त्याबरोबर काहींनी सँडविच मागवलेलं. आम्ही पहिले त्यांना नावं ठेवत होतो की काय इकडे कोकणात येऊन तुम्ही सँडविच कसले खाता, पण सँडविच वॉज लाईक सिक्रेट, एकदम असा छुपा धमाका होता तो. इतकं जबरदस्त सँडविच जे आपल्याकडे ना अगदी 200-300 रुपयाला वगैरे मिळतं. हे बघा, कमाल चव होती सगळ्याचीच. आम्ही आता नाश्ता झाला आणि या इकडून असं निघालोय. बघा, काहींनी घातलेत रेनकोट, विंडशीटर, छत्र्या बित्र्या. थांब, आता बॅक कॅमेरा चालू आहे. आणि ना आम्ही मात्र भिजायला निघालोय. मी, स्नेहा आणि मी पण सुषमा. सुद्धा स्नेहात आहे. हो, आवाज ऐकताय का तुम्ही पाण्याचा? खळखळ खळखळ गोदा नाही, पण काहीतरी आहे. ओढा मला दाखवत आहे. सिद्धी बोलते, सिद्धी त्याच्यामध्ये ब्लॉगिंग मध्ये खूप मदत करते. मदत अजून कमेंट असतात तिच्या, कमेंट असतात बघ. दीक्षिताने बघा आज इंडो वेस्टर्न लुक केलाय, तो दिसत नाहीये विंडशीटर मुळे. असं. आणि पुढे पण काही जण आहेत, त्यांना पण भेटवते. चालते जरा.
केशवराज मंदिराकडे जाण्याची जी वाट होती ना, तिथे मध्येही अशी छान घरं वगैरे पण होती आणि तेथे आजूबाजूला अशी भातशेती करत होते सगळेजण. त्या काकींना ना सुषमा विचारत होती, काकू येऊ का लावणी करायला? तर त्यांनी पण बोलवलं. म्हणजे एक गमतीचा भाग म्हणजे गावाकडे कसं आपण एखाद्याला हाक मारताना ना विचार नाही करत, जो इकडे आपण संकोच बाळगतो किंवा काही वेळेला इगो पण बाळगतो. गावी आपण काय काकी, कसं काका असं करत जाऊ शकतो. बाय द वे इथे ना मी सांगत होते की आपल्याकडे पण अशी अनेक ठिकाणी खड्डे जिथे पडतात तिथे पाणी वगैरे साचतंच ना, तर ते पाणी किती गढूळ असतं, पण इथल्या पाण्याचा रंग पण इतका ना त्या लाल मातीमुळे सुंदर दिसत होता. ही आमची पुणेकरांची गाडी आणि मग इथून चालत चालत आम्ही केशवराज मंदिराच्या जिथून नेमकी वाट सुरू होते तिथे पोचलो. आसूद इथल्या बागेत दबकेवाडी इथून पुढे अजून चालायचं आहे. मध्ये ना असं थोडा जंगलासारखा भाग होता, नारळी पोफळीच्या बागा ज्या म्हणतात ना तशी झाडं होती तिथे. हे अनेक जण आम्ही आपलं सांभाळून चालत होतो कारण पावसामध्ये थोडं घसरट असते ना. माझं गाव आहे देवरुख आणि देवरुखमध्ये पण असं एक काय म्हणूयात, देवरुखमध्ये पण खूप आतमध्ये आहे ॲक्च्युली, पण तिथे ना मला गावाचीच आठवण आली की सगळा हा जो परिसर होता, वातावरण होतं. मी 4 वर्षात साधारण गावी गेलेले नाही आहे, पण माझा आता लवकरच प्रयत्न आहे, जर मी गेले ना गणपतीत वगैरे तर तुम्हाला माझ्या गावाची पण सफर नक्की दाखवेन. आणि मंदिराकडे जाण्याआधी एक ओढा होता जिथे विनीताईंनी आमच्या खूप धमाल केली. बघा आता आपण पोहूया. हे सेफ आहे, कमरेपेक्षा जास्ती नाही. तिला वर यायचं आहे. 1-2 असं करता करता साधारण प्रचंड पायऱ्या चढून आम्ही वर आलो. इकडे वर आल्यावरती केशवराज मंदिरात आतमध्ये जायला असं वाकून जायचं होतं, विच इज ॲक्च्युली अ गुड थिंग. म्हणतात ना देवाच्या दारी आपण आपले सगळे राग, रुसवे, हट्ट, इगो सगळं बाजूला ठेवून नतमस्तक व्हायला जात असतो. त्याची सुरुवात वाकून अदबीने करावी, असं कदाचित या कमी उंचीच्या असणाऱ्या दरवाजाचं महत्त्व असावं. आतमध्ये पोहोचल्यावर आम्ही थेट आधी गाभाऱ्याच्या दिशेने गेलो. तिथे म्हटलं दर्शन घ्यावं. तुम्ही आता एक मूर्ती बघाल, त्या मूर्तीचं वैशिष्ट्य मी तुम्हाला पुढे सांगते. हे आहेत श्री लक्ष्मीकांत म्हणजेच केशवराज यांची ही मूर्ती आहे. साधारण 3.5 फूट अशी उंचीची काळ्या पाषाणाची ही मूर्ती आहे आणि मूर्तीच्या हातामध्ये ना शंख, चक्र, गदा, पद्म अशी वेगवेगळी आयुधं आहेत. पूर्वाभिमुख अशी ही मूर्ती आहे, म्हणजे पूर्वेकडे तिचं तोंड असणार आहे. आणि या मंदिराचं वैशिष्ट्य सांगायचं तर साधारण एक 5000 वर्षांपूर्वी बांधलेलं हे मंदिर आहे. त्याचे पुरावे त्या काळातील आढळतात. पांडवकालीन मंदिर अशी या मंदिराची आख्यायिका आहे की पांडवांनी एका रात्रीमध्ये हे मंदिर बांधलं होतं असं सांगितलं जातं. पण हीच दंतकथा महाराष्ट्रातील अनेक मंदिरांच्या बाबत सांगितली जाते. आता असं असताना खरं हे मंदिर पांडवकालीन आहे हे कसं ओळखायचं, तर मला सरांनी असं सांगितलं तिकडे त्यांच्याशी बोलत असताना की ज्या मंदिराच्या बाहेर आपल्याला असं गोमुख दिसेल ना ते मंदिर खरं पांडवकालीन आहे अशी त्याची ओळख पटते. इथे सुद्धा हे 12 महिने वाहणारं पाणी जिथे त्या गोमुखातून वाहतं असं एक दगडी गोमुख होतं. याच्यावरतीच एक आंब्याचा बुंदा आहे, तिथून एक जिवंत झरा आहे आणि त्यातून हे पाणी वाहत असतं. उन्हाळ्यात सुद्धा पाणी असतं, पण पावसाळ्यामध्ये त्याला वेग जास्त आहे, जसं तुम्ही बघू शकता. नंतर थोडी माहिती गोळा करण्यासाठी आम्ही तिथे लावलेलं हे जे पोस्टर होतं ते वाचलं. श्री देव लक्ष्मीकांत केशवराज देवस्थान असं या मंदिराचं नाव आहे. आसूद इथे दापोली तालुक्यात आणि रत्नागिरी जिल्ह्यात हे मंदिर आहे. आणि इथे ना खाली काही आडनावं दिली होती ज्यांचं हे कुलदैवत आहे. तुमच्यापैकी कुणाचं असेल ना तर इथे वाचून मला कमेंटमध्ये पण नक्की सांगा. माझ्या 2 मित्रांचं नक्की मला ह्याच्यामध्ये आडनाव दिसतंय. असं हे मंदिर होतं. मंदिराची सफर आम्ही केली. तुम्हाला कशी वाटली तेही सांगा. इथे ना हा एक किडा दिसला आम्हाला. आईंनी आम्हाला सांगितलं याला कस्तुरडा वगैरे म्हणतात असं. मला नाही माहिती ह्याचं नाव काय आहे, पण तुम्हाला माहीत असेल तरी मला कळवा. आय वूड रिअली लाईक टू नो. नंतर तिथून निघालो आणि मध्ये वाटेत आम्हाला लंचची सोय त्याच गावामध्ये एक घर होतं त्यांनी केली होती. झुणका भाकरी आणि ठेच्याचा बेत होता. पण मी सकाळी जो तुम्ही नाश्ता बघितलात इतकं पोट भरलं होतं की मला नाही खाता आलं, पण चव घेण्यासाठी मी एक घास खाऊन बघितला. इतकं चविष्ट जेवण आणि स्पेशली पाऊस असताना गरम गरम झुणका भाकरी म्हणजे बेत होता तो बेत.
केशवराज टूर झाली. तुम्ही आमचे चेहरे बघता, आम्ही धबधब्यात वगैरे भिजून आलोय. ही नाही आली मधली, ती फोनची जबाबदारी होती तिच्याकडे म्हणून. आणि आता ना पुन्हा असं म्हणजे ढग दाटून आलेत आणि आम्ही एका धबधब्यावर आलोय. अत्यंत सुंदर धबधबा आहे, तुम्ही तो बघा. मी माझं तोंड लपवते आता. कसा वाटला धबधबा? तुफान वेग होता पाण्याला, पण आम्ही ना इथे मध्ये एक भिंत बांधलेली होती, त्याच्यामुळे आम्हाला नीटनं त्या धबधब्यापर्यंत सुद्धा जाता आलं. वाहून जाण्याची वगैरे भीती नव्हती इकडे, काळजी घेऊनच गेलो होतो. शिवाय आमच्याबरोबर चैताली आणि श्रेयस दादा म्हणजे सरांचे पुतणा आणि पुतणी ते सुद्धा होते, त्याच्यामुळे आम्हाला काही त्रास झाला नाही. वाटेत येताना तुम्हाला एक किस्सा सांगते, तत्पूर्वी हा डान्स बघा. तर फ्रेंड्स, हा होता आमच्या बसचा हॉर्न. सगळेजण आम्ही इथे एक सनसेट पॉईंटला आलो होतो कड्यावरच्या गणपतीला जाण्याआधी. ते पण मी दाखवणार आहे, पण पुढचा व्लॉग. हां, तर इथे इतकी हवा वगैरे होती, तर सगळेजणांना थांबले होते तर बसवाल्याने हॉर्न वाजवला आणि सगळे नाचायलाच लागले. तर आता मेन किस्सा. या धबधब्यात जेव्हा आम्ही गेलो ना, तेव्हा रिटर्न येताना ते प्रदीप सर आहेत ना मागच्या व्हिडिओच्या थंबनेलमध्ये, त्यांच्या पॉन्चोमध्ये म्हणजे रेनकोटमध्ये त्यांनी फोन ठेवला होता. तिथून निघाल्यावर ते मला म्हणाले की फोन तो उचल पॉन्चो. तर मी आपला उचलला, म्हणजे आणखीन एका व्यक्तीने उचलला आणि त्यांनी माझ्या हातात दिला. तर मला वाटलं ह्याच्यामध्ये पाणी आहे, तर म्हणून मी झटकायला थोडंसं गेले, तर फोन तो त्याच्यातून जो खाली पडला आणि धबधब्याच्या पाण्यात. बापरे! त्याच्यानंतर आम्ही इतके शोधतोय सापडेच ना. गिवअप केलेलं असताना आम्ही सरांना मी म्हणजे सर सॉरी तेवढ्याच सरांनी ते कुऱ्हाड कशी काढतात विहिरीतून तसा फोन वर काढला आणि सापडला. आयुष्यभर लक्षात राहणारा किस्सा आहे हा माझा. त्याच्यानंतर हे काही फोटोज आहेत जे आम्ही पॉईंट ऑफ व्ह्यू रिसॉर्टच्या इकडे काढले होते. शृंखला दिसते तुम्हाला, सिद्धी चित्रे दिसेल. आता माझे काही कलिग्स होते, कलिग्सचा माझ्या धिंगाणा बघा आता पुढे. या सगळ्या ट्रिपमधले धमाल फोटोज आणि रील्स बघण्यासाठी मला इंस्टाग्रामला सुद्धा नक्की फॉलो करा. या फेल्ड सामीच्या प्रयत्नानंतर आता आम्ही केला रील पूर्ण, बघा नंतर. सो कसा वाटला व्लॉग तुम्हाला? केशवराज मंदिराबद्दल तुम्हाला माहिती होतं का? मी दिलेली माहिती थोडीफार तुम्हाला आवडली का? हे मला सगळं कमेंट करून नक्की कळवा. आणखीन काय काय बघायला आवडेल म्हणजे पुढची ट्रिप प्लॅन करायला ते सुद्धा सांगा. आणि हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आम्ही प्रचंड धमाल केली या ट्रिपमध्ये, त्यामुळे हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणताना सुद्धा मला बघताना पुन्हा तो फ्लॅशबॅक आठवतोय सगळा, विच वॉज ग्रेट. पुढचा व्हिडिओ घेऊन मी लवकरच येईन. तोपर्यंत बाय बाय.